नमस्कार. नमस्कार. नमस्कार मित्रांनो. आज आपण झारगवाडी या गावामध्ये आलेलो आहोत आणि झारगवाडी गावचे प्रगतशील शेतकरी दत्तात्रय बिचकुले साहेब आपल्याबरोबर आहेत. त्यांनी आपली इंडियाग्रोची खते वापरलेली आहेत. म्हणजे पाठीमागपासून ते पाठीमागच्या जवळपास एक 6 महिन्यापासून 8 महिन्यापासून आपली ते खतं वापरत आहेत. आणि त्यांचं सांगायचं त्यांच्याविषयी एक महत्त्वाचं, एवढ्या पंचक्रोशीमध्ये एकदम जबरदस्त शेती ज्यांची असते किंवा पंचक्रोशीमध्ये ज्यांचं नाव आहे शेतीच्या बाबतीत, ते दत्तात्रय बिचकुले साहेब आपल्याबरोबर आहेत. त्यांना आपण आपली काही इंडियाग्रोची खतं दिली होती. तर तुम्ही रिझल्ट बघू शकता, तुमच्या समोर आहे. हे काकडीचं पीक आहे आणि हे पाठीमागं ढोबळीचं पीक आहे. तर नमस्कार साहेब. हां, नमस्कार. साहेब, काय वाटतं तुम्हाला इंडियाग्रोची खते वापरल्यानंतर? यावरच आपण खतं वापरण्यास सुरुवात केल्यापासून ओके. तर त्याच्यामुळं आपल्याला उत्पन्नाचं प्रमाण म्हणजे डबलच वाढले दरवर्षी या तुलनेत. अधिक मालाला चकाकी, अधिक साईज व्यवस्थित मिळणे, म्हणजे क्वालिटी एक नंबर मिळते त्याच्यामुळे. म्हणजे क्वालिटी एक नंबर, मालाला साईज वगैरे चांगली आहे, चकाकी चांगली आहे. बाजारामध्ये जेव्हा तुम्ही हे माल घेऊन जाता तेव्हा काय परिस्थिती राहते? बाजारात आपण माल ना प्रथम आपला विकला जातोय आणि नंतर दुसऱ्याला विक्रीला सुरुवात होते आणि 5 रुपये जास्त सगळ्यांपेक्षा मार्केटपेक्षा. म्हणजे आपल्याला रेट देखील चांगला भेटत आहे. रेट चांगला मिळते. तुम्ही पूर्णपणे समाधानी आहात का? काय वाटतं तुम्हाला? पूर्णपणे याच्यात समाधानी आहे. कारण गेल्या वर्षी तुलनेत आणि ह्या वर्षी याच्यात गेल्या वर्षी थोडंसं विक्रीला मार बसायचा, कारण क्वालिटी मेंटेन राहत नव्हती. आता त्याच्यामुळं काय होतं, एकतर मालाला कलर चांगला येते आणि चाकाची वाढते, पण वजन बी त्यामुळे वाढलेलं आहे थोडंफार. म्हणजे वजन देखील वाढलेलं आहे. वाढलेलं आता साहजिकच वजन वाढल्यामुळे देखील आपलं उत्पन्न वाढते. वाढत आहे. त्याचबरोबर तुम्ही बाकीची रासायनिक खतं तुम्ही त्याच्याविषयी काय सांगू शकता? तर रासायनिक खतं मी एक अल्प प्रमाणात वापरतो. नाही तर हेच आपण आता स्प्रे घ्यायचं म्हणलं की आपण ग्रो मॅजिक अधिक ओले, त्याच्यामुळं कळी बी निघते, फुटवे वाढते, ते अधिक मालाची साईज बी वाढते. असे मग 15 दिवसाला मी हात चालू ठेवलेली ती. म्हणजे रेग्युलर तुम्ही 15 दिवसाला जसं सांगितलंय तसा तुम्ही स्प्रे स्प्रे घेतली. त्याचबरोबर हे झालं मालाच्या बाबतीत. मी आणखी असं बोलेल की आजच्या काळामध्ये काय झालेलं आहे, आपण रासायनिक खतांचा जास्त वापर केल्यामुळं मातीचा पोत कमी होत चाललेला आहे. तर तुम्हाला काय वाटते, आपलं भूवस्त्र, ग्रो मॅजिक किंवा माय स्प्रे त्याचबरोबर ओलिव्ह वापरल्यामुळे मातीच्या बाबतीत तुम्ही काय सांगू शकता? ते एकदम भुसभुशीतच आहे. म्हणजे ती थोडक्यात पाणी दिलं की ते झाडाला मिळण्यासारखंच होते. असं निबारपणा गिरणीत राहिलेलंच नाही. एकदम म्हणजे भुसभुशीतपणा आला आहे. आपण भूवस्त्र आणि ग्रो मॅजिक वापरत आहे ना. सुरुवातीला तुम्ही काय वापरत हे लावताना? तेव्हा सुरुवातीला शेणखत दिलं. ओके. नंतर आपण भूवस्त्र आणि ग्रो मॅजिक एकरी आपण 3 बॅगा भूवस्त्र दिले आणि ग्रो मॅजिक एक पुढे टाकली, म्हणजे बेड तयार करून मध्यम टाकलं आणि रोपं लावली. ओके. आज आपली जी बाग आहे ती किती महिन्याची बाग आहे? आता आपले 1 महिना झालं चालू झालेले प्लॉट. 1 महिना चालला. तर आजचा हा तोडा किती आहे साधारणतः? आज आता हे 500 किलो आहे सरासरी आजचा माल. आणि ढोबळीने आपण 10 गुंठ तोडलेली, 500 किलो तोडे निघलेले आहे माल. 10 गुंठ्यात तरी 500 किलो मिळालेला आहे. हां, तर आपलं आता तर ढोबळीचं क्षेत्र 1.5 एकर आहे. ओके. आणि काकडीचं 1 एकर आहे. तर डेली आपण काकडी तोडतो. म्हणजे रोज कंटिन्यू रोज तोडा चालू रोज आहे. चालू. ओके. तर तुम्ही पूर्णपणे समाधानी आहात. हां. मला असं म्हणायचं की तुम्ही हा जो रिझल्ट आहे याच्यामध्ये बाकीच्या शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगू इच्छिता किंवा काय संदेश देऊ इच्छिता? तर बाकीच्या शेतकऱ्यांना सांगितलं याच्यामुळं आपल्याला उत्पन्नात 1.5 नाही डबलच मी तर म्हणतो वाढवायची होती. कारण मी गेल्या वर्षी केमिकल वापरून बघितलं, उत्पन्न पाहिजे तसं भेटत नव्हतं. ह्याच्यामुळं डबलच माल, अधिक क्वालिटी माल, म्हणजे 2 यारचे फायदा आहे. म्हणजे शेतकऱ्यांनी 100% आपली इंडियाग्रोची खते वापरली पाहिजे. वापरलीच पाहिजे, असं माझं मत आहे. म्हणजे ओके. धन्यवाद सर.